गुड आफ्टरनून स्टुडंट. या आजच्या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मागील अनेक तासापासून आपण किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध बहुपर्यायी प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. या प्रश्नांचा अभ्यास करत असताना, सराव करत असताना आपल्याला बहुपर्यायी प्रश्न कसे लक्षपूर्वक सोडवावेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावेत यासाठी आपण हा सराव करीत आहोत. त्याचसोबत आपल्या शंका या माध्यमातून निरसन होणार आहे. तसेच अभ्यासक्रमाचे किंमत सिद्धांत या पेपरच्या अभ्यासक्रमाचे त्या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आजचा पहिला प्रश्न घेऊया. रिकार्डोच्या मतानुसार खालील कोणते विधान चुकीचे किंवा अयोग्य आहे? रिकार्डोच्या मतानुसार खालील कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचे आहे? तर खाली 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या 4 पैकी रिकार्डोच्या मतानुसार कोणतं विधान चुकीचं आहे किंवा अयोग्य आहे हे आपल्याला निवडावयाचं आहे. तर रिकार्डोच्या मतानुसार खालील कोणते विधान चुकीचे आहे किंवा अयोग्य आहे? पर्याय अ, किमतीवर खंडाचा प्रभाव पडत नाही. रिकार्डोच्या मतानुसार किमतीवर खंडाचा प्रभाव पडत नाही, म्हणजे खंड वाढल्यामुळे किमती वाढत नाहीत किंवा खंड कमी झाल्यामुळे किंमत कमी होत नाही, असं रिकार्डोचं मत आहे. म्हणून किमतीवर खंडाचा प्रभाव पडत नाही हे विधान त्या ठिकाणी योग्य आहे आणि आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे, चुकीचं विधान निवडायचं. ब पर्याय आहे, खंडामुळे किंमत ठरत नाही. म्हणजे खंडावर किंमत अवलंबून नसते. खंड जास्त आहे म्हणून किंमत जास्त, खंड कमी आहे म्हणून किंमत कमी, असं खंडामुळं किंमत ठरत नाही, असं सुद्धा रिकार्डोचं मत आहे. म्हणून हा ब पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. क पर्याय आहे, किमतीमुळे खंड ठरतो. किमतीमुळे खंड ठरतो. तर रिकार्डोच्या मतानुसार किमतीमुळे खंड ठरतो हे सुद्धा बरोबर आहे. किंमत वाढली तर खंड वाढतो, किंमत कमी झाली तर खंड घटतो, हे सुद्धा रिकार्डोचं म्हणणं आहे. आता चौथा पर्याय आहे, किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो. किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो म्हणजे खंड वाढल्यामुळे किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो, म्हणजे किंमत वाढल्यामुळे या ठिकाणी किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो. पहिलं वाक्य होतं किमतीवर खंडाचा प्रभाव पडत नाही. दुसरं वाक्य आहे खंडामुळे किंमत ठरत नाही. तिसरं आहे किमतीमुळे खंड ठरतो आणि चौथं आहे किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो. तर चुकीचं विधान निवडायचं आहे, म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. किमतीवर खंडाचा प्रभाव पडतो हे चुकीचे विधान आहे. पुढचा प्रश्न आहे, रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार खालील कोणते विधान अयोग्य आहे?
आपल्याला अयोग्य विधान निवडावयाचे आहे. अविधान आहे सुपिकता हा गुण उपजत्व अविनाशी असतो. रिकार्डोच्या मते सुपिकता हा गुण उपजत्व अविनाशी असतो. हे बरोबर आहे. म्हणून अपर्याय होऊ शकत नाही, कारण आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. ब, सुपिकता हा गुण उपजत्व अविनाशी नसतो. तर हे विधान चुकीचं आहे, म्हणून हा योग्य पर्याय आहे. क विधान आहे, क पर्याय आहे सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. रिकार्डो म्हणतो सीमांत जमिनीला खंड मिळत नाही, म्हणून हे विधानसुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे, चुकीचं विधान निवडायचं आहे, म्हणून क पर्यायसुद्धा अयोग्य आहे. त्यानंतर ड पर्याय, जमिनीचा केवळ एकच उपयोग असतो. हेही विधान बरोबर आहे, कारण रिकार्डोनं सांगितलेलं आहे की जमिनीचा केवळ एकच उपयोग असतो, आणि तो म्हणजे शेतीसाठी जमीन वापरली जाते. म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाचं रिकार्डोच्या खंड सिद्धांतानुसार खालील कोणते विधान अयोग्य आहे? तर ब, सुपिकता हा गुण उपजत्व अविनाशी नसतो, हे त्या ठिकाणी अयोग्य विधान आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा, रिकामी जागा बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च असे म्हणतात. रिकामी जागा बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च असे म्हणतात. पर्याय अ आहे ॲडम स्मिथ, पर्याय ब आहे रिकार्डो, पर्याय क आहे जे.एस. मिल, ड पर्याय आहे डॉक्टर मार्शल. रिकामी जागा बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च असे म्हणतात. तर कोण म्हणते, कोणी म्हटलेलं आहे बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च असे? कोणी म्हटलेलं आहे? पर्याय अ ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथनं म्हणलेलं आहे का बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च? नाही, म्हणून अ पर्याय अयोग्य. ब पर्याय आहे रिकार्डो. रिकार्डोने म्हटलेलं आहे का बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च? नाही, म्हणून ब पर्याय चुकीचा आहे. क पर्याय जे.एस. मिल. जे.एस. मिल यांनी म्हटलं का बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च? नाही. तर पर्याय अ ॲडम स्मिथ अयोग्य आहे. पर्याय ब रिकार्डो अयोग्य आहे. पर्याय क जे.एस. मिल चुकीचा आहे. आणि पर्याय ड डॉक्टर मार्शल हा योग्य पर्याय आहे. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर मार्शल बदलत्या खर्चास मुख्य उत्पादन खर्च असे म्हणतात. म्हणून पर्याय ड हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे एकूण उत्पन्न मायनस एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च बरोबर आहे रिकामी जागा. एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च बरोबर आहे, पुढं रिकामी जागा दिलेली आहे. तर एकूण उत्पन्नातून एकूण खर्च मायनस केला तर काय मिळतं? सीमांत प्राप्ती. पर्याय अ आहे सीमांत प्राप्ती. तर एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च म्हणजे सीमांत प्राप्ती नाही, म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. पर्याय ब आहे सीमांत खर्च. एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केला असताना शिल्लक राहणारा उत्पन्न म्हणजे सीमांत खर्च होय का? नाही, म्हणून ब पर्याय सुद्धा चुकीचा पर्याय आहे. क पर्याय, क पर्याय आहे तोटा. एकूण खर्च एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च बरोबर आहे रिकामी जागा तोटा. तर एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा गेला असताना
काय शिल्लक राहतं? तोटा नाही. तर त्या ठिकाणी क पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मग राहिला ड पर्याय. एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च बरोबर आहे नफा. म्हणजे एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा गेला असता शिल्लक राहणारं उत्पन्न म्हणजेच नफा होय. याचाच अर्थ एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च म्हणजे शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे नफा होय. तर या ठिकाणी एकूण उत्पन्न मायनस एकूण खर्च बरोबर रिकामी जागा असताना पहिला पर्याय दिला होता सीमांत प्राप्ती, तो चुकीचा आहे. ब पर्याय दिला होता सीमांत खर्च, तो पण चुकीचा आहे. क पर्याय दिला होता तोटा, तो पण चुकीचा आहे. आणि ड पर्याय नफा. एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केला असताना शिल्लक राहणारं उत्पन्न म्हणजे नफा होय. म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास रिकामी जागा म्हणतात. पहा, ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास रिकामी जागा म्हणतात. तर ज्या बाजारात उद्योग संस्थेची संख्या केवळ 2 असते त्या बाजारास कोणता बाजार म्हणतात? खाली पर्याय दिलेले आहेत. अ. पूर्ण स्पर्धा, ब. मक्तेदारी, क. अल्पाधिकार, ड. द्वयाधिकार. तर ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास रिकामी जागा म्हणतात. अ. पूर्ण स्पर्धा नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थांची संख्या केवळ 2 नसते, तर उद्योग संस्थांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर असते. असंख्य उद्योग संस्था असतात. म्हणून त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा हा अपर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. त्यानंतर ब पर्याय दिलेला आहे मक्तेदारी. तर ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास रिकामी जागा म्हणतात. ब. मक्तेदारी म्हणतात का? नाही, मक्तेदारीसुद्धा नाही. त्यानंतर क पर्याय अल्पाधिकार. ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास अल्पाधिकार म्हणतात का? नाही. तर अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये सुद्धा उद्योग संस्थांची संख्या 2 नसते, तर त्यापेक्षा जास्त असते. म्हणून त्या ठिकाणी क पर्याय सुद्धा अयोग्य पर्याय आहे. आता राहिला ड पर्याय द्वयाधिकार. तर ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास द्वयाधिकार असे म्हणतात. कारण या बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थांची संख्या 2 असते. 2 असल्यामुळे त्या ठिकाणी अशा बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते म्हणून त्या बाजारास द्वयाधिकार असे म्हणतात. म्हणजे 2 उद्योग संस्थांकडं या बाजारपेठेचे त्या ठिकाणी नियंत्रण असते. 2 संस्था हा बाजार नियंत्रित करीत असतात. म्हणून त्या ठिकाणी ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास द्वयाधिकार असे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड. द्वयाधिकार. कारण ज्या बाजारात उद्योग संस्थांची संख्या 2 असते त्या बाजारास द्वयाधिकार असे म्हणतात. म्हणून पर्याय अ पूर्ण स्पर्धा हा चुकीचा आहे. पर्याय ब मक्तेदारी हा चुकीचा आहे. आणि पर्याय क अल्पाधिकार हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणून ड पर्याय
द्वयाधिकार हा पर्याय योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.